ओळखलास का? अरे भाई चाललो रत्नागिरीला रे आपल्या इथं गणपतीपुळेला म्हणून बोललो दिसलास म्हणून थांबलो. पुरा हाल झालं, गाडी स्टार्ट होत नाही कारण जास्त चालून गरम झालेली म्हणून इथं अर्धा तास काय 1 तास झाला आम्ही बसलेलो. आता पुन्हा ट्राय करायचं बघतो पण स्टार्ट येईल ते कुमार सोड एकदाच सोड. बाईची गाडीचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे आता शोरूमला न्यायला लागेल. ती इथं नेला असते आम्ही तर काय जा बघू शकता मेन गेट. चलो गाइस चला मित्रांनो. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. आता आपण राजापूरमधून निघालेलो आहे आपलं सॉरी इथे गणपतीपुळेसाठी. हे बघा सगळे रेडी झालेत, बॅगा बिगा भरतायत. हे बघा हे बघा आता ही रशी होती ती आपली कपडे सुकवण्यासाठी आपण ठेवली होती. आता चला बॅगा घेऊन जातो पटापट सेटअप. ठीक आहे चलो गाडीवर बांधायचं पटापट. चला मामा येतो परत नेक्स्ट टाइम कधी आलो ते येऊया. ठीक आहे चला बाय बाय. मस्त हां द्या हां कार्ड ओके चालते थँक्यू. चला सर्व बॅगा भरलेल्या आहेत आपल्या गाडीवर बांधलेल्या आहेत. हे असं बांधून ठेवतो पावसाने भिजू नये म्हणून. सर्वांच्या गाड्या इथं पॅकिंग चालले. हे बघा चला तर इथून नाश्ता करूया आधी आणि मग पैसे संपलेले आहेत. परत 250 काढा आणि नाश्ता करा ऑन दी स्पॉट. TTM आणि पेट्रोल आयडिया. चला जाऊया. तर मित्रांनो जरा इथं थांबलो आहे कारण माझा जो मिरर होता ना तो चेंज केला आहे, फुटला होता. आता कसा जरा बसवला आहे त्यामुळे मस्त वाटते. आता हा जुनाच मिरर चांगला होता परंतु हा वाला जो होता तो फुटला होता तो चेंज केला इथे मस्तपैकी. आता बाकीचं गाडीचं सामान पाहिजे होतं परंतु इथे अवेलेबल नाही. पुढं भेटलं तर बघूया. ठीक आहे वैभवच्या गाडीला पाहिजे होतं तर इथलं झालं का. आता मिरर मस्तपैकी मिरर पाहिजे का तर पुढची पाठीमागून गाडी येणारी व्यवस्थित दिसली पाहिजे कारण रात्रीबित्रीचा प्रवास असतो ना त्यासाठी चेंज करून घेतलं आहे. आता इथं नाश्ता करूया आणि पुढे जाऊया. ठीक आहे चला. गाय आपण आता राजापूरवरून गणपतीपुळे हा दिशेला आपण निघालेला आहे आणि आपला मिरर पण आपण सेट केलेला आहे. मस्त दिसतं. आता हा जुनाच आहे मिरर माझा. तर पुढे गेल्या जरा काहीतरी नाश्ता वगैरे करूया. नाश्ता नाही आता डायरेक्ट दुपारचं जेवणच करून आपण पुढे आपली राईड कंटिन्यू करूया. इकडचे रस्ते मस्त आहेत म्हणजे पूर्ण राईडमध्ये रस्ते लय भारी होते. तर काय पाऊस ही एकच गोष्ट जी आम्हाला पावसात पण राईड करायला मजा येत होती परंतु आता आहे या निसर्गरम्य वातावरणामधून या सामसुम रोडवर मस्त वाटतं. या साईडला आपला मित्र बघू शकता फुल एन्जॉय करत आपला निघालेला आहे. तर चला आता जाऊया पुढे. सर्वात आधी जेवण जेवूया आणि मग पुढे जाऊया. एक नंबर दिसतंय रस्त्यातच हे अंकिता हॉटेल न्यू अंकिता. तर पण काहीतरी दुपारचं डायरेक्ट जेवूया. हां चला ठेवून जेवूया. पनीर मसाला खाल्ल्यानंतर गाईस आपण बसलो जेवायला. बघू शकता तुम्ही काय मागवलं आज पनीर मसाला. मंदिरात जायचं पनीर पनीर कसं काय आणले पनीर या खायला. बूम. 4 hours later.
change your energy. Yeah, you switch things up, now you seem brand new to me. But was that even for? Was you playing your games? Was you really bored? No. Oh, I really should've known. We were dynamite till we hit a red light. Didn't see the signs. Oh, after all that time, this is it for us. You don't wanna try. Thought your love was real, but it never was. No, you can't decide. Oh, oh, oh. After all this time, this is it for us. After all this time, this is it for us. After all this time, this is it for us. Oh, I really should've known. We were dynamite till we hit a red light. Didn't see the side. Oh, after all that time, this is it for us. You don't wanna try. Thought your love was real, but it never was. No, you can't decide. Oh, oh, oh. After all this time, this is it for us. सो गायज आपल्या मयूरचा हाल बेहाल झाला. गाडी स्टार्ट होत नाही कारण जास्त चालून चालून गरम झालेली. म्हणून इथं अर्धा तास काय 1 तास झाला आम्ही बसलेलो. आता पुन्हा ट्राय करायचं बघतो पण स्टार्ट लागतच नाही. सेकंड उचललेली चालू झाली पण बाईने परत बटन दाबला. आता बघूया बस धक्का मारतो जायचं आहे तर लांब. पण या गाडीमुळे आम्ही थांबलो. बघू पुढं गॅरेजवर दाखवू. चल इकडून बाजू होत्या हायवेवर आहे कोल्हापूर रत्नागिरी मुंबई. चल चल तू बस धक्का मारतो काय सेकंड घे. सेकंड रोड आहे मारू रेस दे मग मार. सोड एकदाच सोड. मी तिकडं मारूचं. कोपऱ्याला घे पहिले. कोपऱ्याला घे. ब्रेक करा. बाबा मेले रे. अगं ते घे गॅरेज पर्यंत बघू तर. वर घे ना. मार आई शपथ यार गाडी म्हणलं लेट झालं रे. पूरा हाल बेहाल. आहे का घे थोडी मग तिथून बसून टोचन दोघे. काय ला हा हो मला शिकलं पाहिजे. टोचे मारला पाहिजे. चढ आहे म्हणून तरी मारताना पाहिजे. मला येत नाही माझ्या की जिरा सुटे चल बस आता बघू घे मारती. लागतात लागतात.
गणपतीपुळे चाललेलो, परंतु इथंच बाईकची गाडीचा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे आता शोरूमला न्यायला लागेल ती. इथं नेला असते आम्ही, पण आता डायरेक्ट पनवेलला निघतो. बघा सगळ्यांची तोंडा बघा अशी पडलेली आहेत. वैभव इथं याला उद्या कामाला जायचे आणि मयूरचा पण प्लॅन चॉपट झाला, म्हणजे गाडीची आता धक्का मारून कशी तरी चालू झाले. पूर्ण दिवसच गेला. वाजले किती? 5 वाजत आले, 4:15. आणि आता 5 वाजता इकडचा रत्नागिरीचा शोरूम बंद होईल. त्यामुळे आता आम्हाला डायरेक्ट पनवेलला जायचं आहे आणि मग उद्या सकाळी तिकडून एक गाडी शोरूमला नेल आणि आपली राईड आता इथेच. ठीक आहे, ओके. समाप्त. आजची राईड समाप्त. म्हणजे आजचा जो 7 दिवसाचा आमचा प्लॅनिंग होता तो व्हिडिओ एंड झालेला आहे. ठीक आहे, हे बघा याचा पण ब्लॉग चालू आहे. आता डायरेक्ट फक्त पेट्रोल पंपावर एकदा पेट्रोल भरायचं आहे याचा. ठीक आहे, टेम्पो टाकून नेऊ रत्नागिरीला चलो शोरूमला. यार ओळखीच आहे. ओळखलं का नाही? सतीश मोहिते. गजब बेइज्जती है. हो माझ्या बॅचचा रे. मी पण होमगार्ड आहे ना. ओळखलास का? अरे भाई चाललो रत्नागिरीला रे, आपल्या इथं गणपतीपुळेला, म्हणून बोललो दिसलास म्हणून थांबलो. हो सर मी पण होमगार्डच मध्ये होतो. आता इकडं चालू फिरायला म्हणून आपला इकडे चाललो. हो एका ब्लॉग चालू आहे. टाकली तर चालेल ना फुटेज अशी नॉर्मल यूट्यूबला? यांना माहिती आहे म्हणून दिसला म्हणून बोललो थांबतो. सध्या काय सध्या इकडून कर्नाटक ते सगळे करत आले, तर 2 मित्र पुढे गेलेत, आता आम्ही थांबलोय. चालतंय, चल भाऊ चल मग जाऊ. दिसलाच म्हणून बोललो थांबलो, नाही तर मग पुढे गेलो असतो. सध्या आता होमगार्ड आता MSFचं आहे. MSF झालं ना? हो चालते. MSF ला कुठं आता महिन्याचा आहे का कसं? 3 महिने आहे. हा. सुरक्षा कवच बंदोबस्त आहे. कडक चालते. मग इथं थांबायला हो? हो 24 तास दुसरी. चालेल, चल येऊ. चला चला सर, चल चल ब्रो. जायचं प्लॅनिंग घरी होता, परंतु प्लॅनमध्ये ट्विस्ट आला आणि फायनल लगेच म्हणजे इच्छा होती त्याची घरी, म्हणजे घरी जायची गाडी मुले, तर परत प्लॅनिंगमध्ये चेंज झाला आणि गणपतीपुळेला जाण्यासाठी आपण निघालेलो आहे. तिथे चेकपोस्टचे एकदा माझा मित्र होता ड्युटीला, त्याला भेटलं, जरा बरं वाटलं आणि आता आपण निघालो आहे डायरेक्ट गणपतीपुळेच्या दिशेने. चलो आवाज येतोय की नाही काय माहिती. रोड बघा आमच्या गावचा कसला भारी रोड आहे आणि पूर्ण वातावरण एकदम हिरवंगार. पावसाळ्यामध्ये अजून मस्त वाटतं, म्हणजे पाऊस तर ऑलमोस्ट सुरूच झाला आहे, तर मस्त हिरवं दिसतंय. चला पटकन जाऊया. तो ब्लॉगर आहे, तो गाडीतून बघतोय भाई. हा देखत आहे, म्हणजे कॅमेरा बघितला म्हणून तो हाय बोलतोय म्हणून. चलो ही पोरा खेळतात ना शपथ. सही वाटतं ना एकदम कडक, फुल मजा आहे. ओ भाई साहब मस्त व्ह्यू, समुद्र एक नंबर. Control.
गाइस आप बघू शकता मेन गेट. फायनली गणपती पुण्याला पोहोचलो मित्रांनो. गणपती बाप्पा मोरया. काढा पोचलेलो आहे. आता जाऊया थोड्याला. चल लवकर चल. हे फ्रेश होऊन येऊया का कसं? फ्रेश आहे आता मित्रांनो रूम घेतो, फ्रेश होऊया आणि मग पुन्हा इकडे येऊया. ठीक आहे दादा फोटो चला. अरे दादाला रिक्वेस्ट करतो फोटो काढायला. बघू फोटो कमानी पण घेऊ का? कमानी आली होती गाडी ओके ना. चल मग चल. आता कुठं आहे? आधी रूम घेऊया मित्रांनो आणि मग पुन्हा फ्रेश वगैरे होऊन येऊया. चला. ऐक लावली बघा कशी आयला. दुसऱ्याला टेन्शन. हा बाबा बाबा उचलत पण नाही कारण सामानच एवढा लोड आहे का नाही. तेव्हा आता इथे कुठं आलं आहे कुठला काय माहिती. इथं रूम घेऊया. पुरे एनर्जी लॉस झाले बाई. पूर्ण गाडीने प्रॉब्लेम दिलेला. आता ओके आता यांची गाडी जरा इकडे येतं म्हणजे त्यांना त्रास होत ना. बाबा इकडे लय जोडी रे. ताकदच संपले. ताकद संपले रे बाबा. ओके चेहरा बघा कसा झाला. चेहरा गाडी चालू. हा मयूरचं तर बघा. मयूरच्या गाडीने चांबाटल्या फुल दिवस. गाडी. आपलं प्लॅनिंग काय झालेला घरी जायचा. प्लॅनिंग इकडं नाही, इकडे सकाळी सांगतो तुम्हाला. सकाळपासून. सकाळी उठलो बोललो निघलो गणपती पुण्याला जाऊ. रस्त्यात पुढे मस्त लोकेशन बघू आणि जेवण बिवून बनवू. कॅम्पिंगचं सामान आणलेलं. कॅम्पिंग लगे आलो. काय आलं रे मध्ये पहिलं काय कारण झालं आपला जेवायला थांबलो. यांच्या आरसे चेंज केलं. जेवायला थांबलो 12:30 निघलो. अर्धा तास गाडी चालवली. माझी गाडी ओव्हर हीट झाली बंद. म्हणून एक अर्धा तास तास थांबलो. थांबलो. 1 तास थांबलो. बरं, वापस चालू करूया. चालू करतोय काय ना होई धक्का मारून फासल्या फुगल्या. मग तिथं garage 4:30 वाजलं. गॅरेजवाले लोक गेलो तो बोलतो इथं नाही Showroom ला. होगा शोरूम लेके जाणार. टेम्पो केला टेम्पो पण भाड्याशी. केलेला पण मग शोरूमला मी फोन केला. बोल Room रूम बघायला बघायला. गेलं ते. आता रूम बघू पहिले आपण. हा. आणि असा अख्खा दिवस गेला. वापस म्हणजे चाललेलो फिरून घरी आले. जायला निघालेलं पनवेलला पण हा. अर्ध्या त्याचा बोललो, प्लॅनिंग राईडचा रास्ता दिवस आहे. घरी असं जायचा बरा नाही वाटत. बोललो चला अजून एक दिवस वाढू. गणपती पुढे करूनच जाऊ. चला आता हा रूम बघूया इथे आम्ही गणपती. अख्खा दिवस जेवण पण ऑर्डर केलं नॉनव्हेज. तो कॅन्सल केला. बोललो मन- गणपती पुढे जायचे व्हेज खाऊन जाऊ. आम्ही जेवण कॅन्सल करून व्हेज घेतला. ठीक आहे. 4 hours later. तर फायनली आपण गणपती पुलेला पोहोचलेलो आहे. रोहित कांबळे हा खूप रडतो माहिती आहे का. लय म्हणजे लय रडतो लय. बरं पाटील मोठा युट्यूबर लाईट वेट बेबे. या बे बे सतीश मोदी. चला जाऊया आता जरा बीच फिरून येऊ. काय रोहित कांबळे छोटा युट्यूबर. तर मित्रांनो फायनली आपण गणपतीपुळेची इथे पोचलेलो आहोत. आता रूम घेतली. रूम शोधित होतो. जास्त म्हणजे जास्त अमाऊंट सांगत होते पण दुसरी भेटली. तिथे सर्व सामान वगैरे ठेवलं आपण आणि इकडे जरा बोललो बीचवर येऊया जरा व्ह्यू बघूया इथला संध्याकाळचा. तर बघू शकता मस्त आहे. या साईडला अशी हवा चालते थंड आणि या साईडला बघू शकता गणपती बाप्पांचं सुंदर असं मंदिर. दर्शन घेण्यासाठी आपण सकाळी येऊया परंतु आता थोडा टाईम होता म्हणून बोललो जरा इकडे बीचवर येऊन बघूया. तर इकडे आले फुल भारी वाटते आणि सकाळी आपण दर्शन घेण्यासाठी येऊया. आपण त्या साईडून बाहेरून आलो. आम्ही तिकडून त्या साईडून इकडून आलेलो आहे. ठीक आहे. या बॅक साईडला आता दर्शन घेण्यासाठी उद्या येऊया. ठीक आहे. बघू शकता इकडचा व्ह्यू. हे आपले मित्र पण आहे तिथं फोटो वगैरे काढतायत. हा बघा हा मयूर. गाईज फायनली जिथे जायचं असते ना तिथं भगवंत मला- आपल्या घेऊन जातोच भाई. हो. कसा पण आता आम्ही
तर आमच्याला उजेड जाऊ मग तुम्हाला चांगली फ्रेम हां. देतो आम्ही. जरा थांबा, पब्लिक रिॲक्शन पण देऊ तुम्हाला. ये बघा इकडे बघा, मंदिर बघा अतिशय सुंदर. आणि या टायमात जर तुम्ही आले ना एकदम रिलॅक्स वाटेल तुम्हाला. अतिशय चांगली वाईब, सगळी बसलेत आरामात, मन खुश. आणि आम्ही काय बोलत होतो तुम्हाला तो टॉपिक आपण सांगतो. गाडीचा प्रॉब्लेम झालेला, मग आम्ही घरी चाललेलो. आम्ही तिथून घरी 2, 4, 5, 6 किलोमीटर पुढे गेलो. म्हणजे गणपतीपुढे जो टर्न होता ना लेफ्ट मारत निवली होता, फाटा निवली निवली फाटा फाट्यावरून पुढे गेलो. वापस मनात आला, बोललो याने एकदा मी विचारतो मनातून, बोललो कोणचा हो येते बघूया. वैभवला विचारला बरं जायचा, बोलतो त्याला विचार, म्हणजे त्याचा हो होता. याला विचारलं, हे बोलतं त्याला विचार, म्हणजे याचा पण हो होता. फक्त आला रोहित भाई, तो बोलतो पैसे नाही. पैसे मग मी भरलं त्याचा पैसे, विशेष संपला. आला डायरेक्ट सेफ्टी फायनल आपण पोहोचले कुठं. आणि उद्या पण तुम्हाला अजून एक लोकेशन बघायला भेटेल. आज जो फक्त असंच hidden. टाइम होता म्हणून Hidden आपण मंदिर. जरासा हा. बीच बघण्यासाठी आलेलो. थोडा time आहे म्हणून आता. दर्शनासाठी उद्या येणार आहोत. उद्या सकाळी येऊ आपण. ठीक आहे, बघा असं नाईट रात्रीचं कसलं भारी सुंदर त्यासाठी असं. आज आम्ही पूर्ण व्हेजिटेरियन राहिलो. आज पूर्ण यांनी व्हेजच केले आणि मी तर काय व्हेजच आहे, नॉनव्हेज खातो. हा येऊ सोडले मला, पण आता बघायला मनावर घ्यायला लागेल. ओके. रात्रीचा व्ह्यू बघा मंदिराचा कसला भारी मस्त आहे, दिसतो. तुम्हाला दाखव थोडासा शूट करू आम्ही. चल ना मग आज नाही जाऊ. तर मित्रांनो तुम्हाला फ्लॅश मारून पाण्याचा व्ह्यू दाखवतो. बघा फ्लॅश मारले, हे बघा लाटा बघा. तेव्हा आता लाटा मारतो म्हणजे तुम्हाला कालोखातून दिसतील. बघा आल्या या लाटा आल्या डायरेक्ट फेस साबणाचा. ते बघा इकडं समुद्र आहे. तेव्हा आल्या या छोटी लाट, ही छोटी लाट आली. आणि बघा हे हा माझा मित्र, हे बघा, 1 नंबर सेल्फी काढली. इथं समुद्र 1 नंबर, हा 2 नंबर, हा 3 नंबर. 1 2 हॅलो सोलो. आणि मी इकडं. जवळ ब्लॉग मध्ये बघ. हा मस्त व्ह्यू वाटतो. हे इथं फोटो काढतो. एक नंबर भारी वाटतं ना. यो पण भारी बा फोटो मारले इथं. या लाटा बघा इथपर्यंत आल्या. हे ताप तेव्हा आल्या. वाचलो तेव्हा. कडक भाव कडक. हे भिजले. हे बघ, अरे एवढी मोठी लाट आली, भिजवला. हे धावताला इकडं फोटोशूटची वाट लागली. खतरनाक व्ह्यू होता. हा सगळे घाबरले. मैं डर गई. यो पोरगा घाबरला. चला आता काय इथे जरा टाइम स्पेंड करूया आणि मग आपल्या रूमवर जाऊया. ठीक आहे. क्या बोलते दो. रोहित बोलतो की आतमध्ये जाऊया. हात पकड घाम. हा एवढा कसा घाबरला. इथे याला नेतो पाण्यात. आली आता मोठी येणार आहे लाट. मोठी. हा रोहित. हाँ मेरा भाई अभी तेव्हा आले ये रेती सगळी वाहकर. अशी दिसते का रे तुम्हाला. ही बघ मोठी आली. कसली मोठी आली. आवा टाईट होते. ही बघ रेती गेली खालची. चप्पल जायलो ना बस झालं. चला फोटोशूट झाला एवढा. आता पाठी जातो आम्ही. ये चले पिछे आटे. बाबा भीती वाटते मला. उद्या सकाळी आम्ही दर्शनासाठी तेव्हा इकडचा व्ह्यू दाखवतो. आता जरा इथं टाईम स्पेंड करतो, जेवूया आणि मग पुन्हा आपण रूमवर जाऊन झोपूया. ब्लॉग पण एडिट करायचा आहे. भरपूर ब्लॉग एडिट करायचे पण लई मजा आली. आणि हे इथं रील अपलोड करतो याची. हो का हे वैभव इथे आहे बघू शकता. हो हे मम्मीला फोन करतो. हे आयेचा फोन आला. हा
मम्मी 1000 रुपये मम्मी मम्मी कोण पैसे मागतो 1000 रुपये बघू पैसे मागतात किती रुपये देतो बघू हे लागत हॅलो आवाजच नाही थांब एक मिनटं आता काय आवाज बघू देते बघू 1000 रुपये मागितलं किती देतो 500 द्या हॅलो कुठे पैसे पाठव 2000 रुपये कुठं कोण कुठं तरी गेले आहे रावशनसाठी ठीक आहे मी उद्या येणार हो बरं आज आम्ही गणपतीपुळ्याला थांबलो हां हां ठीक आहे बघू पैसे देते का पप्पाच्या 80 घ्यायला सांगतं पप्पा बोलते पप्पांकडून घे बोलते आई आवाज नव्हता येत पण ठीक आहे चालतं आता पप्पाला फोन करतो फादर देते का मम्मीने सांगितलं फादरला फोन कर आता फादरला फोन केले मयूरने बघू हा यो फादरचा फोटो का हात काढा हॅलो पैसे वाटा ना पप्पा 1000 रुपये जरा पैसे पाहिजे होते बरं 1000 रुपये हां ठीक आहे बाई डन 1000 रुपये जर मी 1000 रुपये मागितलेस ना बापास पहिले 2 शिव्या तुझी बारी. 2 शिव्या आणि एक मुटका भेटला असता मला. ना 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 फक्त ऐकू आपण काय ये राय पप्पा ही फ्लॅश घे आता ना 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 इकडे ना बाई चालू व्हिडिओ कट नको करू थांब चालू जाऊ दे ये पकड असं पकड वरती पकड. शिव्या भेटतील मला. थांब ना ऐकू आपण लाईव्ह आमच्या फादरचा बघायचं reaction. फोन करू आपण सगळ्यांना करू पहिली शिवी भेटेल मला. तालावकर सांग पैसे संपले भेटलं बरं 1000 रुपये पाहिजे असं पण डायरेक्ट हो ग काय बोलतो बघू. आवाज आहे ना काय सगळा ऑन रेकॉर्ड चालू आहे का आता बघू बरं पैसे संपले 1000 रुपये पाठवा बरं असं फोन पे वापरते का ना कसं पण पाठवा बरं अर्जंट पाहिजे हॅलो पप्पा पप्पा गणपतीपुळे आलो होतो फिरायला तर आता पैसे कमी पडलेत 1000 रुपये पाठवता का बघितला येऊ अहो पाठवा ना अडकलोय हो मी पप्पा घरी कसं येऊ सांग मग घरी कसं येऊ मग ठीक आहे येतो आता चालत बादली मग म्हणून जेव्हा इकडं का 1000 मागवले. ऑन रेकॉर्ड 1000 मागवले. 1000 रुपये सांगलेलं आता मेसेज बघ 1000 मागवले 2000 क्रेडिट आहे या आणि माझा रिॲक्शन त्याला होतं चालत होतं वाघांची चला जाऊ नाही कधी वाहतो जेऊया ऑन रियालिटी